वाटलं ना तुम्हाला बघून कुठं गेली ही. तर हे आहे आमचं झरेगाव आणि गावात सगळे आता पडकेवाडीत राहिले. चांगली चांगली घरं लोकांनी शेतामध्ये बांधली. पाण्याची सोय नसते ना गावात एवढी. गुरंढोरं शेतात असल्यावर कसं काही पण कोंबड्या कुत्री गुरंढोरं करता येतात, म्हणून आता लोक शेतात राहायला गेलेत आणि गावात उगं पडकी झडकी माळवदाची घरं राहिलेत. तर मंडळी आज सकाळी झाला उठायला उशीर. रात्री ठरवून झोपलो होतो की उद्या लई काम आहेत आपल्याला, आपण लवकर उठायचं आहे. आणि कशाचं काय सकाळी 6 वाजले उठायला. चौधरी साहेब कामाला जाईपर्यंत तर माझा फक्त डबाच बनवून झाला होता. मग नंतर मी पुढची तयारी करून गेली गावामध्ये माल आणायला. 1.5 वर्ष झालं चौधरी साहेब माल आणायला जातच नाही. जेव्हापासून मला गाडी येते ना तेव्हापासून माझं मीच रेशनिंगचा माल काढून आणत असते. तर तिकडून आल्यावर बघते, मला वाटलं होतं अण्णांनी गुरं बांधली असतील, अण्णा बांधतील घरी गुरं, पण अण्णा कुठं गायब झाले होते काय माहिती. 11 वाजेपर्यंत गुरं उन्हात तापत होती. तिथून आल्यावर एवढं फास्ट काम केलं या गुरांचं मी. 1 तासात गुरं पाणी पाजून सावलीला बांधून शेळ्यांना वैरणकाडी करून असं सगळं निवांत केलं. तर ब्लूटूथ कानाला लावल्यामुळं माझं फास्ट काम झालं. अक्षरशः माझा सुद्धा उमघाम झाला होता. आत्ताच गायने मला धडक दिली बरं का गुरं सोडताना, आणि तोपर्यंत माझं मनगट एवढं सुजले बघा ना. तशी मारत नाही माझी गाय, पण आता थोडे सोडता सोडता धडक दिली तिने मला.